नमस्कार मंडळी. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सोलर पीव्ही सिस्टमचा योग्य आकार कसा ठरवायचा. एक होतकरू टेक्निशियन म्हणून ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण एका चांगल्या आणि वर्षानुवर्षे टिकणाऱ्या सोलर सिस्टमचा हाच तर पाया आहे. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हे सायझिंग इतकं महत्वाचं का आहे हे समजून घेऊ. त्यानंतर आपल्याला किती ऊर्जेची गरज आहे हे कसं मोजायचं आणि त्यावरून सोलर पॅनल आणि बॅटरीचा आकार कसा ठरवायचा हे शिकू. आणि शेवटी योग्य कंट्रोलर कसा निवडायचा आणि की एक यशस्वी सिस्टम बनवण्यासाठीचे काही महत्वाचे नियम काय आहेत हे पाहू. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्वाच्या प्रश्नापासून. हे सायझिंग म्हणजे योग्य आकार निवडणं इतकं गरजेचं का आहे? हे फक्त एक टेक्निकल काम नाहीये, तर एका विश्वासार्ह सिस्टमचा भक्कम पाया आहे. जर हे काम व्यवस्थित झालं तर ग्राहकही खुश आणि एक व्यावसायिक म्हणून आपलं नावही चांगलं होतं. तुम्ही कधी विचार केलाय का की इतक्या सोलर सिस्टम्स फेल का होतात? बऱ्याचदा असं होतं, पण यामागचं कारण खरं तर खूप सोपं आहे आणि हे प्रत्येक टेक्निशियनला माहीत असायलाच हवं. आणि उत्तर आहे पॅनल्सचा आकार गरजेपेक्षा लहान असणं. हो, हेच आहे सगळ्यात मोठं कारण. होतं काय की सुरुवातीचा खर्च वाचवण्यासाठी लोक लहान पॅनल्स बसवतात, पण मग ते पॅनल्स बॅटरीला पूर्ण चार्जच करू शकत नाहीत. परिणाम, बॅटरी लवकर खराब होते आणि बघता बघता अख्खी सिस्टमच बंद पडते. म्हणजे झालं की नाही, फायद्याऐवजी नुकसानच जास्त. ओके, तर प्रॉब्लेम काय आहे हे आपल्याला कळलं. आता आपण सोल्युशनकडे वळूया. आणि याची सुरुवात होते तुमच्या ऊर्जेची गरज म्हणजे एनर्जी लोड मोजण्यापासून. विचार करा, हेच तुमच्या संपूर्ण सिस्टमचं ब्लूप्रिंट आहे. हे चुकलं की सगळं चुकतं. बरं, कॅल्क्युलेशन सुरू करण्याआधी एक छोटी पण महत्वाची गोष्ट समजून घेऊया. वॅट तास म्हणजे काय? याला ना आपल्या सोलर सिस्टमचं इंधन समजा. जसं गाडीला पेट्रोल लागतं, तसंच उपकरणांना चालण्यासाठी ही वॅट तास नावाची ऊर्जा लागते. फक्त वॅट म्हणजे काय? तर उपकरणाला किती ताकद लागते. पण वॅट तास म्हणजे ते उपकरण एका विशिष्ट वेळेत एकूण किती इंधन म्हणजे किती ऊर्जा वापरतं. हे गणित जमलं नाही तर सिस्टीम जागेवरून हलणारच नाही. मग हे मोजायचं कसं? खूप सोपं आहे, काळजी करू नका. फक्त 4 पायऱ्या लक्षात ठेवा. पहिली पायरी, आपल्याला कोणती कोणती उपकरणं चालवायची आहेत त्याची एक लिस्ट बनवा. दुसरी, प्रत्येक उपकरणावर बघा ते किती वॅटचं आहे ते लिहून काढा. तिसरी, विचार करा प्रत्येक उपकरण दिवसातून साधारणपणे किती तास चालणार आहे. आणि चौथी आणि शेवटची पायरी, त्या वॅट्सला तासांनी गुणाकार करा. झालं, तुम्हाला प्रत्येक उपकरणासाठी लागणारे एकूण वॅट तास मिळून जातील. चला, हेच एका उदाहरणाने समजून घेऊ, म्हणजे एकदम क्लिअर होईल. समजा आपल्याला एक दिवा चालवायचा आहे जो 10 वॅटचा आहे आणि तो आपण रोज 2 तास वापरणार आहोत. मग काय करणार? 10 गुणिले 2 बरोबर 20 वॅट तास. आता समजा एक पंखा आहे 120 वॅटचा, तो रोज 3 तास चालतो. तर त्याचं गणित काय होईल? 120 गुणिले 3 म्हणजे 360 वॅट तास. आता आपल्याला एकूण गरज काढायची आहे. मग आपण ह्या दोघांची बेरीज करू. 20 अधिक 360, तर आपली टोटल रोजची गरज झाली 380 वॅट तास. सोपं आहे की नाही? पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. आपण 380 वॅट तास मोजले, पण तेवढी ऊर्जा निर्माण करून भागेल का? नाही. का? कारण सिस्टममध्ये काही ऊर्जा वाया जाते. हे अगदी गळक्या पाईपसारखं आहे. तुम्ही पाणी तर पूर्ण भरता, पण टाकीपर्यंत पोहोचेपर्यंत थोडं गळून जातं. तर ही जी गळती आहे, ही ऊर्जा वाया जाते, त्याची भरपाई कशी करायची? बघा, बॅटरी चार्ज करताना, डिस्चार्ज करताना, वायर्समधून करंट जाताना, कंट्रोलरमध्ये, अशा सगळ्या प्रक्रियेत मिळून साधारणपणे 30% ऊर्जा वाया जाते. हे एक स्टँडर्ड आहे. मग या 30% नुकसानीची भरपाई करण्यासाठी आपण आपल्या एकूण गरजेला 1.3 ने गुणतो. हा 1.3 म्हणजे काय? तर एक सेफ्टी फॅक्टर आहे, जो हे सगळं नुकसान कव्हर करतो. हे बघा, हे सूत्र एकदम सरळ आहे. पॅनल एनर्जी नीडेड म्हणजे पॅनलला किती ऊर्जा बनवावी लागेल ती काढण्यासाठी आपण आपल्या उपकरणांची जी टोटल गरज काढली होती तिला थेट 1.3 ने गुणायचंय. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या उपकरणांना जर 100 वॅट तास ऊर्जा लागत असेल तर आपल्या पॅनलला प्रत्यक्षात 130 वॅट तास ऊर्जा बनवावी लागेल. ते वरचे 30 वॅट तास त्या गळतीसाठी म्हणजे सिस्टम लॉसेससाठी. चला, आता आपल्याकडे फायनल आकडा आहे की आपल्याला रोज किती ऊर्जा निर्माण करायची आहे. मग आता पुढची स्टेप काय?
बरोबर. ही ऊर्जा बनवण्यासाठी किती सोलर पॅनल्स लागतील हे काढणं. आता आपण सिस्टमचं इंजिन बनवणार आहोत. पॅनल्सची संख्या काढण्यासाठी आपल्याला अजून एका गोष्टीची मदत घ्यावी लागेल, ती म्हणजे पॅनल जनरेशन फॅक्टर किंवा PGF. आता हे काय आहे? घाबरू नका, सोपं आहे. PGF म्हणजे तुमच्या भागातल्या हवामानानुसार 1 वॅटचा सोलार पॅनल एका दिवसात सरासरी किती ऊर्जा तयार करेल याचा एक आकडा. साहजिकच आहे, जर तुम्ही वाळवंटात असाल जिथे भरपूर ऊन असतं तर PGF जास्त असेल, आणि जर तुम्ही एखाद्या ढगाळ प्रदेशात असाल तर तो कमी असेल. म्हणजे PGF आपल्याला सांगतो की सूर्य आपल्यावर किती मेहरबान आहे. हा बघा, हा तक्ता तुम्हाला मदत करेल. यात वेगवेगळ्या हवामानानुसार PGFचे आकडे दिलेले आहेत. पण इथे एक गोष्ट, एक व्यावसायिक म्हणून कायम लक्षात ठेवायची आहे. सिस्टम डिझाईन करताना आपण वर्षातल्या सगळ्यात चांगल्या उन्हाळ्याच्या दिवसांचा विचार नाही करायचा. नाही, आपण विचार करायचा आहे वर्षातल्या सगळ्यात खराब, सगळ्यात ढगाळ दिवसांचा, पावसाळ्याचा. कारण तुमची सिस्टम जर पावसाळ्यात व्यवस्थित चालली तर ती उन्हाळ्यात तर आरामात चालेल. हीच खरी व्यावसायिक पद्धत आहे. ओके, तर आता पॅनल्सची संख्या काढण्यासाठी आपल्याकडे सगळं काही आहे. याची प्रक्रिया आपण 5 सोप्या स्टेप्समध्ये बघू. पहिली स्टेप आपण आधीच केली आहे, उपकरणांची एकूण वॅट तास गरज काढणे. दुसरी स्टेप पण झाली, त्याला 1.3 ने गुणून सिस्टम लॉस ॲड करणे. आता तिसरी स्टेप, त्या उत्तराला आपल्या भागाच्या PGFने भागायचं, म्हणजे आपल्याला एकूण किती वॅट पीकचे पॅनल्स लागतील हे कळेल. चौथी स्टेप, या एकूण WPला एका पॅनलच्या WPने भागायचं. आणि पाचवी, सगळ्यात महत्त्वाची स्टेप, जे उत्तर येईल ते नेहमी पुढच्या पूर्ण आकड्यात घ्यायचं. चला, हे एका उदाहरणाने बघू म्हणजे अजून सोपं वाटेल. ठीक आहे, एक उदाहरण घेऊया. समजा एका घराची रोजची गरज आहे 1092 वॅट तास. तिथलं हवामान आहे क्लास 2, म्हणजे PGF आहे 3.43. आणि आपण जे पॅनल्स वापरणार आहोत ते 110 वॅट पीकचे आहेत. तर मग सांगा, किती पॅनल्स लागतील? चला, आता एकत्र गणित करूया. सगळ्यात आधी घराची गरज म्हणजे 1092 वॅट तास. याला आपण 1.3 ने गुणणार. का? सिस्टम लॉसेससाठी. आता ह्या उत्तराला आपण PGFने म्हणजे 3.43 ने भागणार. हे केल्यावर आपल्याला कळतं की आपल्याला एकूण 413.9 वॅट पीकची गरज आहे. ठीक आहे, आता शेवटची स्टेप. आपल्याकडे 110 वॅटचे पॅनल्स आहेत, म्हणून आपण 413.9ला 110 ने भागूया. उत्तर काय आलं? 3.76. आता सांगा, आपण 3.76 पॅनल लावू शकतो का? नाही ना. म्हणून आपण नेहमी पुढचा पूर्ण आकडा घेणार, म्हणजे आपल्याला लागतील 4 पॅनल्स. लक्षात ठेवा, कमी कधीच नाही, नेहमी जास्त. वा, आपल्या सिस्टमचं इंजिन म्हणजे पॅनल्स तर तयार झाले. पण नुसतं इंजिन असून भागतं का? नाही. आपल्याला इंधन साठवण्यासाठी टाकी पण लागते. ती टाकी म्हणजे आपली बॅटरी बँक. आता आपण ह्या फ्युएल टँकचा आकार ठरवणार आहोत, जेणेकरून रात्रीच्या वेळी किंवा ढगाळ वातावरणात आपली गाडी म्हणजे सिस्टम बंद पडायला नको. बॅटरीचा आकार ठरवताना एक गोल्डन रूल आहे, जो व्यावसायिक लोक नेहमी वापरतात. तो म्हणजे बॅटरी बँक कमीत कमी 5 दिवसांचा बॅकअप देईल एवढी मोठी असावी. 5 दिवस. का? कारण विचार करा, पावसाळ्यात कधी कधी सलग 4-5 दिवस अजिबात ऊन नसतं. अशा वेळी जर तुमची बॅटरी लहान असेल तर दुसऱ्याच दिवशी सिस्टम बंद पडेल. म्हणून हा 5 दिवसांचा बॅकअप ही एक प्रकारची आपत्कालीन तरतूद आहे, जी सिस्टमला विश्वसनीय बनवते. आता ह्या 5 दिवसांच्या बॅकअपसाठी बॅटरीची क्षमता कशी मोजायची हे बघा. हे सूत्र एकदम सोपं आहे. आपण आपल्या उपकरणांची जी रोजची गरज काढली होती तिला 5 ने गुणायचं, कारण आपल्याला 5 दिवसांचा बॅकअप हवाय. आणि मग त्या उत्तराला आपल्या सिस्टमच्या व्होल्टेजने म्हणजे 12 व्होल्ट किंवा 24 व्होल्ट त्याने भागायचं. जे उत्तर येईल ती असेल आपल्या बॅटरीची क्षमता अँपिअर तास मध्ये, म्हणजे AH. हेच AH रेटिंग बॅटरीवर लिहिलेलं असतं. पण थांबा, इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटरी मिळतात आणि सगळ्या सारख्या नसतात. सोलर सिस्टमसाठी सगळ्यात चांगल्या असतात डीप डिस्चार्ज बॅटरी. का? कारण त्या वारंवार चार्ज आणि पूर्णपणे डिस्चार्ज होण्यासाठीच बनवलेल्या असतात. पण समजा तुम्हाला ती मिळाली नाही आणि तुम्ही गाडीची बॅटरी किंवा मेंटेनन्स फ्री बॅटरी वापरली तर काय होईल? त्या लवकर खराब होतील. म्हणून जर तुम्ही दुसरी कोणती बॅटरी वापरत असाल तर तिची क्षमता तुम्हाला 1.5 ते 2 पटीने जास्त घ्यावी लागेल. हे लक्षात ठेवा. योग्य प्रकारची बॅटरी निवडली तर दीर्घकाळात पैसे वाचतात. ओके,
तर आपलं इंजिन झालं, फ्यूल टँक झाली, आता काय राहिलं? ह्या सगळ्याला कंट्रोल करणारं ब्रेन म्हणजेच कंट्रोलर. आता आपण ह्या सिस्टीमच्या मेंदूची निवड करणार आहोत, जो पॅनल, बॅटरी आणि उपकरणं यांच्यात ऊर्जेचा प्रवाह सुरक्षितपणे सांभाळतो. कंट्रोलरचा आकार ठरवताना आपल्याला 2 गोष्टींचा विचार करावा लागतो, कारण तो 2 कामं करतो. पहिलं काम, पॅनलमधून येणाऱ्या करंटला कंट्रोल करणं. याला म्हणतात चार्ज कंट्रोलर. तो बॅटरीला ओव्हरचार्ज होण्यापासून वाचवतो. त्याची क्षमता काढण्यासाठी आपण पॅनलच्या एकूण वॅट पीकला सिस्टमच्या व्होल्टेजने भागतो. सोपं आहे. आता दुसरं काम, बॅटरीमधून उपकरणांकडे जाणाऱ्या करंटला कंट्रोल करणं. याला म्हणतात डिस्चार्ज कंट्रोलर. इथे आपल्याला थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं, खास करून जर तुमच्या उपकरणांमध्ये मोटार असेल, जसं की पंखा किंवा पंप. कारण मोटार सुरू होताना एकदम जास्त करंट खेचते, म्हणून तिच्या करंटला आपण 3 ने गुणतो, म्हणजे कंट्रोलर तो शॉक सहन करू शकेल. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचं सार काढूया. एक यशस्वी आणि दीर्घकाळ चालणारी सिस्टीम बनवण्यासाठी काही महत्त्वाचे व्यावसायिक नियम आहेत, ते आपण आता बघूया. हे नियम अगदी मनात कोरून ठेवा. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा, गरजेपेक्षा लहान सिस्टीम बसवणं हे दीर्घकाळात नेहमीच महाग पडतं. बॅटरी लवकर बदलावी लागते, ग्राहक नाराज होतो. दुसरं, पॅनलची संख्या काढताना उत्तर पॉइंटमध्ये आलं तर नेहमी पुढचा पूर्ण आकडा घ्या. तिसरं, पॅनल्सवर थोडा म्हणजे साधारण 20-30% जास्त खर्च केला तर बॅटरीचं आयुष्य आश्चर्यकारकरित्या वाढतं. ही एक खूप चांगली गुंतवणूक आहे. आणि शेवटचं, जर एखादी सिस्टम फेल झाली तर सगळ्यात आधी काय तपासायचं? तिचं सायझिंग कॅल्क्युलेशन. 90% प्रॉब्लेम तिथेच सापडतो. आणि हाच आहे आजच्या आपल्या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा संदेश, खास करून ITIच्या विद्यार्थ्यांसाठी. सिस्टम सायझिंग हे अंदाजे करण्याचं काम नाही. यासाठी योग्य गणना लागते. पॅनल्स कमी पडले की बॅटरी लवकर खराब होते आणि खर्च वाढत जातो. लक्षात ठेवा, योग्य सायझिंग म्हणजे दीर्घकालीन बचत. हे ज्ञान तुम्हाला फक्त एक टेक्निशियन नाही, तर एक विश्वासार्ह व्यावसायिक बनवेल. आणि हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.